मांडूप पश्चिमला आम्ही आमचे 4 शिलेदार आहेत. मी स्वतः ॲडव्होकेट सुनील साळुंगे, योगेश थोरात, रवी गाडी, गणेश चित्रप. आम्ही भांडूपकरांना आवाहन केलं होतं की एक 7-7:30 वाजता भेटा म्हणून. या जवळपास एक महिना होत आला. भांडूप पश्चिमेला एक दुर्दैवी अपघात झाला होता आणि त्यानंतर आज तागायत इथे अंधिकृत फेरीवाले वसलेले दिसत नाही आहेत. रोज साधारण 2 गाड्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या असतात. त्यामुळे आज तागायत तरी ही साफसफाई दिसते आणि ही अशीच साफसफाई राहो हीच आपण या इथल्या प्रशासनाला, इथल्या अधिकाऱ्याला अभिनंदन करून त्यांचं एक त्यांना पुढच्याही धन्यवाद देतो आणि भविष्यातही अशीच ही साफसफाई राहील ही आशा ठेवतो. पण आमचा या प्रशासनाला या माध्यमातून प्रश्न आहे की जर भांडूपलाही घटना झाली म्हणून भांडूपलाच तुम्ही साफसफाई करणार का, की इतरही स्टेशनला तुम्ही ती करणार? कारण आजच महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्तामध्ये एक खबर आली की बातमी आली की मुलुंडला असं काहीतरी अनधिकृत फेरीवाले आहेत. मग जर भांडूपला घटना झाली म्हणून भांडूपला तुम्ही साफसफाई करताय तर इतर स्टेशनचं काय? मुंबईमध्ये किती स्टेशन्स आहेत आणि किती गर्दीची ठिकाणं आहेत? दादर असेल, कुर्ला असेल, घाटकोपर असेल, मुलुंड तर आहेच. मग त्या स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसराचं काय? तिथले फेरीवाले हटवण्यात आलेले आहेत का? आज भांडूपकर म्हणून आम्ही एक आवाज निर्माण करतोय, एक सर्वसामान्य म्हणून. इथे कुठेही कुणी राजकीय वारसा असलेला नाही आहे. तर आम्हाला एवढंच आम्ही आमचं इथे या माध्यमातून प्रशासनाला विचारणं आहे की प्रत्येक स्टेशनवर तुम्ही याचं आयोजन केलेलं आहे का? ही मोहीम हाती घेतलेली आहे का? जर घेतली नसेल तर मी मुंबईकर म्हणून प्रत्येक मुंबईकरांच्या सर्वसामान्यांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या त्या प्रत्येक स्टेशनवर अशी एक मोहीम राबवा आणि प्रशासनाला जाब विचारायला शिका, प्रश्न विचारायला शिका. नक्कीच. खूप दिवसानंतर मागच्या काही दिवसांपासून भांडूपने हा मोकळा श्वास घेतला आहे. आता आम्ही परिसर सकाळी पाहिला तर खूप बरं वाटलं की फेरीवाले नाही आहेत, व्यवस्थित भांडूपकर हा चालू शकतो आणि स्वतःचं म्हणजे जे गजबजलेलं आणि गर्दीचं जे आयुष्य आहे त्याच्यापासून थोडासा त्याला विश्रांती भेटली आणि असंच स्वच्छ भांडूप आपलं शेवटपर्यंत राहावं यासाठी पालिकेला, स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि सगळ्या भांडूपकरांना, प्रशासनाला माझं धन्यवाद असेल. यामुळे खरंच भांडूपचा असा जो अपघात झाला आहे तो पुन्हा होणार नाही. पण असं सगळ्या स्टेशनवर सुद्धा अशीच स्वच्छता आणि फेरीवाले नसावे जेणेकरून सामान्य माणूस हा अगदी मोकळा श्वास आणि आपण जे कर देतो, जो टॅक्स देतो त्याची परतफेड म्हणून आपल्याला चालण्यासाठी ॲटलिस्ट व्यवस्थित फुटपाथ हे आपल्याला मिळवणं हे आपल्या हक्काचं आहे आणि ते आता भांडूपमध्ये अवेलेबल आहे. पण हे असं टिकावं यासाठी विनंती आणि सगळ्या प्रशासनाला धन्यवाद माझ्याकडून. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी